आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी, पाकिस्तानच्या ISI कडनं भारतीय फोन नंबरचा वापर करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर येते। भारतातील टोल नाक्यांवरती फोन करून लष्कराची माहिती घेतली जाते। लष्कराची किती वाहनं टोल नाक्यावरनं गेली आहेत याची ही विचारपूस करण्यात आली आहे। पंजाबमधल्या टोल नाक्यांना ISI चे फोन आल्याचे व्हिडिओ आता समोर आले। भारतीय फोन नंबरचा वापर करून माहिती काढून घेण्यात येते। हा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलेला आहे। जालंधर इथल्या टोल नाक्यावरती पहिला फोन आला होता। फोनवरील व्यक्तीने आपण स्वतः लष्करी अधिकारी बोलत असल्याचा दावा केलाय आणि लष्कराची किती वाहनं आतापर्यंत गेली याची विचारणा केली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊया तर रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रामराजे, अतिशय धक्कादायक माहिती समोर येतेय। कधीपासून हा प्रकार समोर चालू होता आणि आत्ताच ही बाब लक्षात आलेली आहे का? बिलकुल, आताच ही बाब लक्षात आलेली आहे आणि जेव्हा माहिती घेण्यात आली होती आणि तेव्हा एका व्यक्तीकडून कळालं की आपल्याला फोन आला होता लष्करी अधिकाऱ्याचा आणि किती वाहन गेलेली आहेत याविषयी माहिती मागितलेली आहे। खरं तर असा फोन कोणत्याही लष्करी अधिकाऱ्याचा थेट केला जात नाही। टोल नाक्यावर एक प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेनुसारच काम चालतं। परंतु हा फोन आल्यामुळे संशय बळावला आणि लगेच सुरक्षा यंत्रणेला याची माहिती देण्यात आली। याच्यापूर्वी आपल्याला आठवत असेल की पुलवामा हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्यामध्ये अनेक जण शहीद झाले होते आणि त्याची अपडेट जी आहे ती अशाच प्रकारे टोल नाक्यावरून, कारण प्रत्येक वाहन जाताना टोल नाक्यावरून क्रॉस करावं लागतं, त्यावेळेस ही संपूर्ण माहिती जी आहे आणि त्याचं टायमिंग, कोणता वार असतो, किती वाहनं गेलेली आहेत याची संपूर्ण माहिती जी आहे ती टोल नाक्यावर उपलब्ध असते। आणि त्यानंतर मग टोल नाका क्रॉस केल्यानंतर मग पुढे जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळामध्ये घात करणं हे दहशतवाद्यांचं काम आहे। आणि यावेळेस मात्र ते नाकाम झालेलं आहे, कारण लगेच माहिती मिळालेली आहे आणि माहिती हीच मिळाली की कशा पद्धतीनं टोल नाक्याला फोन करून लष्करी अधिकारी नाव असल्याचा बनाव करून माहिती घेतली जाते। आणि आता इथून पुढे प्रत्येक टोल नाक्यावर अलर्ट करण्यात आलेला आहे की अशा प्रकारचा कोणताही फोन आला तरी फोन रिसिव्ह करू नये आणि कोणतीही संवेदनशील माहिती उपलब्ध करून देऊ नये। नक्कीच हीच बाब आता अत्यंत महत्त्वाची आहे की संवेदनशील गोष्टी ज्या आहेत त्या फोनवरनं सांगणं टाळावं आणि त्या संदर्भातली खबरदारी ही अर्थातच या टोल नाक्यावरती नागरिकांनी घेतली असेल अशी अपेक्षा बाळगूयात। तुर्तास धन्यवाद रामराजे या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।